सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. घोलेश्वर येथे विजेच्या तडाख्याने घर भस्मसात, सुमारे 2 लाखाचे नुकसान. जत तालुक्यातील घोलेश्वर येथे बुधवारी सायंकाळी वादळी पावसादरम्यान वीज कोसळून एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत अर्जुन ज्ञानेश्वर आटपाडकर यांचे राहते छप्पर वजा घर पूर्णतः जळून खाक झाले असून सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बुधवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास जत तालुक्यात अचानक वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. याच दरम्यान 7:30 वाजण्याच्या सुमारास घोलेश्वर येथील आटपाडकर यांच्या घरावर अचानक वीज कोसळली. विजेच्या तीव्र तडाख्यामुळे घराला तात्काळ आग लागली आणि काही क्षणातच आगीने विकराळ रूप धारण केले. या आगीत घरातील धान्य, कपडे, घरगुती भांडी, फर्निचर तसेच इतर संसारोपयोगी साहित्य पूर्णतः जळून नष्ट झाले. घटनेच्या वेळी समाबाई ज्ञानेश्वर आटपाडकर या घरात स्वयंपाक करत होत्या, तर ज्ञानेश्वर आटपाडकर घराजवळच होते. प्रसंगावधान राखत दोघांनीही तात्काळ घराबाहेर धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग प्रचंड भडकलेली असल्याने घर पूर्णतः जळून गेले. या घटनेमुळे आटपाडकर कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. दरम्यान या वादळी पावसाचा फटका तालुक्यातील इतर भागांनाही बसला. संख व अंकलगी परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असून अनेक झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून नागरिकांना विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे, उघड्यावर न राहण्याचे तसेच झाडाखाली आसरा न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित घटनेची नोंद घेऊन पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू असून नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीची मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.